अविनाश, याबद्दलच्या अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. पण याच संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स मिळत आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या संदर्भातलं एक ट्विट देखील केलेलं होतं की अमेरिकेतल्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा झाल्याबद्दल त्यांनी हे ट्विट केलेलं होतं. पण त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना जे उत्तर दिलंय, इंडिया विल फर्मली काउंटर एनी अटेम्प्ट्स ॲट एस्केलेशन फ्रॉम पाकिस्तान, म्हणजे ज्या काही कुरापती, जी काही आगळीक पाकिस्तानकडनं होईल त्या सगळ्या कुरापतींना, त्या सगळ्या आगळीकींना, त्या सगळ्या हल्ल्यांना भारताकडनं तितकंच तोडीसतोड उत्तर दिलं जाईल. भारताची भूमिका या सगळ्या संदर्भातली अत्यंत स्पष्ट आहे आणि ही स्पष्ट भूमिका परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना आधीच कळवलेली आहे. त्यामुळं आता या पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे हल्ले पाकिस्तानकडनं भारत सहन करणार नाही हे स्पष्ट आहे. प्रतिहल्ल्यांच्या प्रयत्नामध्ये भारतीय सैन्य सध्या असल्याचं समजतंय. लाहोरवर हल्ले करण्यात आलेले आहेत. इस्लामाबादमध्ये सुद्धा हल्ला करण्यात आल्याचं समजलेलं होतं. कराचीमध्ये सुद्धा भारतीय सैन्यानं हल्ला केल्याची माहिती मिळतेय. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य पाकिस्तानचं मोडलेलं कंबरडं आता आणखी पूर्णपणे मोडतंय की काय, अशीच सध्याची स्थिती दिसतीये. आता एकीकडे वायुदल आणि सैन्य दल हे ऍक्शन मोडवर होतं, मात्र आता भारतीय नौदल सुद्धा ऍक्शन मोडवर येणार असल्याचंच दिसतंय. वायुदलानं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर कारवाई केलेली होतीच. पुन्हा एकदा वायुदलानं ही कारवाई केल्याचं समजतंय. लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्ये सुद्धा आता मिसाइल्स डागले गेल्याची माहिती मिळतेय. भारतीय सैन्य अत्यंत आक्रमकपणे तोडीसतोड प्रत्युत्तर पाकिस्तानच्या या आगळीकीला देत असल्याचं दिसतंय. कोणत्याही क्षणी आता भारतीय नौदल सुद्धा ऍक्शन मोडवर येणार असल्याचं समजतंय. अरबी समुद्रातनं हा हल्ला नौदलातर्फे पाकिस्तानवर केला जाणार असल्याची माहिती मिळतेय. शैलेंद्र देवळाणकर सर आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं. सर, परिस्थिती दिवसेंदिवस एस्केलेट होत चालल्याचं आपण बघत होतो, मात्र आज ज्या घडामोडी घडतायत, युद्ध सुरू झालंय अशी चर्चा आहे. सर, या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, नक्कीच आहे. आणि आपण आताच आपल्या संरक्षण मंत्रालयाचं ट्विट आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. त्यामध्ये आपल्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आपण कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो याचाच अर्थ असा स्पष्टपणे होतो आहे की पाकिस्तान ज्या पद्धतीने आमच्या सिटीजला टार्गेट करत आहे, आमच्या नागरी वस्त्यांना पाकिस्तान टार्गेट करत आहे, जाणीवपूर्वक हा संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. मला असं वाटतं की पाकिस्तानच्या लष्कराने विडा उचललेला आहे की पाकिस्तानला बर्बाद करून ठेवायचं, पाकिस्तानचे तुकडे करायचे. मला असं वाटतं की सुसाइडल आत्महत्या करण्याची त्यांची ही त्यांना कुरापत त्यांना सुचलेली आहे आणि त्याच पद्धतीने होत आहे. मला असं वाटतं की भारताने काउंटर अटॅक केलेला आहे. लाहोर असेल, रावळपिंडी असेल, या सगळ्या ठिकाणी इस्लामाबाद पाकिस्तानच्या राजधानीपर्यंत आपले ड्रोन अटॅक्स आता सुरू झाले. त्यांची एअर डिफेन्स सिस्टम आपण सकाळीच उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. त्यांचं प्रत्येक शहर हे आता आपल्या क्षेपणास्त्रांच्या कक्षेमध्ये आहे. मुख्य म्हणजे अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदल हे देखील सज्ज झालेले, INS विक्रांत ही देखील सज्ज झालेली आहे. आमचे ग्राउंड फोर्सेस देखील अत्यंत अलर्ट वरती आहे. मला असं स्पष्टपणे वाटतं की आपली इच्छा नसतानाही पाकिस्तान याला एस्केलेट करू इच्छित आहे. मात्र एका गोष्टीसाठी निश्चितपणे आपण केंद्र सरकारचे अभिनंदन केलं पाहिजे. ते यासाठी केलं पाहिजे की आज बघा S-400 सारखी अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आपण खरेदी केली. आज त्याच्यामुळे पाकिस्तानचे सगळे ड्रोन, सगळे क्षेपणास्त्र आपण निष्प्रभ करू शकलो. एकाच वेळेला 30-40 क्षेपणास्त्र येत आहेत, ड्रोन्स येत आहेत. एकही भारतीय भूमीवरती पडत नाहीये, आकाशामध्ये उद्ध्वस्त केलं जात आहे. ही सगळ्यात स्मार्ट मूव्ह आहे
सगळ्या स्मार्ट पर्चेसिंग आहे आपलं हे. त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या सिच्युएशनला टॅकल करण्यासाठी आपण लष्करी दृष्ट्या अत्यंत सक्षम आहोत आणि योग्य पद्धतीने आपण पाकिस्तानला याचं उत्तर देतो आहोत. खरंय. आणि सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सुद्धा अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी एक ट्विट केलंय, अर्धा तास झाला माझ्या मते. त्यांनी म्हटलंय फर्मली काउंटर केलं जाणार आहे पाकिस्तानच्या प्रत्येक अटॅकला. त्यामुळं डिप्लोमसीच्या चॅनल्स थ्रू काही बोलणं चालू असेल तर त्याही अनुषंगानं हा एक क्लिअर मेसेज भारतानं जगातल्या इतर सर्व देशांना दिलाय. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की परिस्थिती ही इतकी चिघळलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे अमेरिका असेल, युरोपियन महासंघ असेल, संयुक्त राष्ट्र संघटना असेल, या सगळ्यांकडनं मध्यस्थी संयमाचा उपदेश हा स्वाभाविकपणे दिला जाणार आहे. मात्र भारतासाठी आपले हितसंबंध, भारतासाठी आपलं स्वातंत्र्य, भारतासाठी आपलं सार्वभौमत्व ही आपली प्राथमिकता आहे आणि त्यामुळे भारताला पूर्ण अधिकार आहे. जर अशा प्रकारे भारताची इच्छा नसतानाही आपल्या नागरी वस्तींवरती हल्ले होत असतील तर त्याचा प्रतिकार करण्याची आणि पाकिस्तानवरती प्रतिहल्ला देण्याची. मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला सहानुभूतीची गरज नाहीये, मात्र आपण जे करतो आहोत, पाकिस्तान कसं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत आहे जगाला दाखवणं गरजेचं असतं आणि आम्ही ज्याही प्रकारचे काउंटर अटॅक करू हे आमच्या रक्षणासाठी आहेत, हे स्वरक्षणासाठी आहेत, आमच्या स्वातंत्र्याच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आहेत, हे जगाला सांगणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून एस जयशंकर यांचे प्रयत्न आहेत. खरंय. सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जैसलमेरमध्ये जे F-16 विमान शॉटडाऊन केलं गेलं होतं S-400 या सुदर्शन चक्र प्रणालीच्या अनुषंगानं, त्यातल्या एका पायलटला जिवंत पकडण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? त्या दृष्टीनं सुद्धा काही वेगळे इम्प्लिकेशन समोर येऊ शकतील का येत्या काळात? मला असं वाटतं की त्यांचे 3 फायटर प्लेन जे आहेत ते आपण नेस्तनाबूत केलेत आणि ते आपण पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये JF-17 2 आहेत आणि F-16 हे जैसलमेरमध्ये राजस्थानच्या बॉर्डरवरती आपण ते पाडलेलं आहे. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की त्यांचे जे पायलट्स आहेत ते कदाचित भारतीय सैन्य दलाच्या ताब्यामध्ये असू शकतात. ही पॉसिबिलिटी ऑफिशियल कन्फर्मेशन हे अद्याप आलेलं नाहीये. मात्र एका गोष्टीचं ऑफिशियल कन्फर्मेशन पाकिस्तानकडनं आलं आहे, ते म्हणजे त्यांचे 2 JF-16 हे पाडले गेलेले आहेत. त्यामुळे हे त्यांनी ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट स्वाभाविक आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन हे उद्या प्रामुख्याने दिलं जाईल. आजची रात्र ही मात्र अत्यंत महत्वपूर्ण रात्र आहे. जर पाकिस्तान आपल्या कुरापतीपासून पुन्हा मागे सरला नाही तर मात्र पाकिस्तानला प्रचंड मोठी किंमत इथे चुकवावी लागणार आहे आणि ते आपल्याला उद्या सकाळपर्यंत त्या गोष्टी क्लिअर होतील या सर्व दृष्टिकोनातून. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत या सगळ्या संदर्भातली आणि चर्चा केली त्याबद्दल. आपण पाहतो आहोत या सगळ्या घडामोडी या अत्यंत वेगानं सध्या घडता आहेत. सतीश ढगे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, संरक्षण तज्ञ. सर, परिस्थिती आता चिघळतच चाललेली आहे, तणावपूर्ण तर बनलेली होती, चिघळत चालल्याची स्थिती सध्या दिसते आणि भारतानं आपली फर्म भूमिका ठेवलेली आहे. हल्ला जर केला आमच्या सार्वभौमत्वावर, आमच्या देशावर, आमच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर तर आम्ही त्याला तितक्याच ताकदीनं, कदाचित आणखी ताकदीनं प्रत्युत्तर देऊ. तसंच सध्या घडतंय. पाकिस्तानची 4 महत्वाची शहरं टार्गेट करण्यात आल्याची माहिती मिळते. सर, या सगळ्या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया. मुळातच भारताने जे आहे आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केली होती की आम्ही रेसिप्रोकल ऍक्शन करू, आम्हाला स्वतःला जे आहे एस्केलेशन करायचं नाही, युद्ध वाढवायचं नाही. आणि हे 2 दिवसापासून जे आहे पत्रकार परिषदेमधून त्याचबरोबर आपल्या ऍक्शन मधून आपण स्पष्टपणे असा संदेश दिला होता. पण असं असताना सुद्धा पाकिस्ताननं कालच्या रात्री 15 मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमनी त्याला एक प्रकारे निष्क्रिय ठरवलं, नाकाम ठरवलं. आणि आज तरी एक टप्पा त्याच्या पुढे जाऊन पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये ज्या नागरी वस्त्या आहेत त्या नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, ड्रोन अटॅक केले. ही नक्कीच भारतासाठी जी आहे कुठेतरी रेड लाईन होती की इनफ इज इनफ. आणि त्याच अनुषंगानं एकतर जी आहे आपली S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी कामाची ठरली आणि मेजॉरिटी ऑफ ड्रोन अटॅक जे आहेत ते आपण न्यूट्रलाइज त्या ठिकाणी करू शकलो. पण अशा प्रकारे जे आहे नागरी वस्त्यांवर हल्ला करून जर निष्पाप लोकांचा बळी जाणार असेल तर ती आपल्यासाठी रेड लाईन आहे. आणि त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनं वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका झाल्याच्या सुद्धा बातम्या आपल्याकडे आल्या, ज्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी NSAशी चर्चा करतायत. त्याच वेळेस जे आहेत संरक्षण मंत्री हे CDS आणि तिन्ही दलाच्या प्रमुखाशी चर्चा करतायत. त्याच वेळेस डॉक्टर S जयशंकर हे मार्को रुबियो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे जे परराष्ट्र मंत्री आहेत
त्यांच्याशी स्टेट सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत, युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींना जे आहेत आपली भूमिका सांगतायत की नेमकं एस्केलेशन, युद्ध कोण वाढवतंय, पाकिस्तान वाढवतंय, ज्या प्रकारची त्यांची युद्धपूर्वीची कृती आहे हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं असणार. आणि आता आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या विरोधात जाऊ नये हे सगळं कन्सिडर करता ही आमच्यासाठी रेड लाईन आहे आणि आता आम्ही सुद्धा करारा जबाब देणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्पष्टपणे सांगितली असणार. आणि त्याच आधारावर काही तासातच आपल्यासमोर बातम्या ज्या येत आहेत की तिथलं जे आहे महत्वाची शहरं आपण त्यांना टार्गेट केलेलं आहे, कराची असो, इस्लामाबाद त्या ठिकाणी असो, वेगवेगळ्या शहरांमध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन अशा प्रकारचा हल्ला आपण करतोय. त्यामध्ये जे आहे अवॉक्स त्यांची जी एअर वॉर्निंग सिस्टम आहे ती पूर्णतः आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळवलं. म्हणजे एक प्रकारे ही परिस्थिती फक्त चिघळली नाही, माझ्या मते रेड लाईन क्रॉस केल्यामुळे हे सरळ सरळ युद्ध आणि एक प्रकारे जे आहे करारा जबाब देण्यासाठी ऑलरेडी भारतानं कारवाई सुरू केलेली आहे हे यावरून स्पष्टपणे दिसून येतं. बिलकुल. आणि सर आणखीन एक मुद्दा तो म्हणजे F-16 जे शॉटडाऊन केलं गेलं होतं जैसलमेरमध्ये, त्याच्यातल्या पाकिस्तानच्या पायलटला ताब्यात घेतलंय असं सुद्धा समजतं आहे. या अनुषंगानं पुढे काय घडेल ते तर आपण बघूच. या मात्र 3 टोटल फायटर जेट्स पाकिस्तानची भारतानं पाडलेली होती S-400च्या माध्यमातून. आणि तिकडे पाकिस्तानमधल्या शहरांवर तर हल्ले सुरूच आहेत. एकीकडे सैन्यदल आणि वायुदल ऍक्शन मोडमध्ये होतं, आता नौदलाकडनं सुद्धा ऍक्शन मोडमध्ये येत. त्याही बाजूनं अरबी समुद्रातनं INS विक्रांतच्या माध्यमातून हल्ले केले जाणार असल्याचं समजतंय. सर त्याबद्दल नेमकं काय वाटतं? मुळात पाकिस्तानच्या ISPRनं काही तासापूर्वी ज्यावेळेस ती पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमची 2 फायटर जेट खाली पडली, म्हणजे खरं म्हटलं तर फार आश्चर्यकारक होतं. कारण पाकिस्तानचा आतापर्यंत इतिहास पाहता त्यांनी अशा प्रकारे ऍक्सेप्ट करणं त्यांचा जो आहे म्हणजे कांगावा करण्यामध्ये आणि हिरे तोही टांग उपर अशा प्रकारची नेहमीच त्यांची भूमिका राहिलेली आहे. पण आता कळतंय की त्यांनी जे आहे काय ऍक्सेप्ट केलं, यासाठी ऍक्सेप्ट केलं कारण त्यांचे फायटर जेट तर पडलेच पडले, पण त्या फायटर जेट मधला जो आहे जो पायलट तो सुद्धा पकडला गेला. मग हे जगाच्या समोर अगोदर येण्याच्या आधीच त्यांनी स्वतः त्या ठिकाणी डिक्लेअर करणं अशा प्रकारचा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला असेल म्हणून त्यांनी अगोदर ते ऍक्सेप्ट केलेला आहे. त्यापेक्षा तो आकडा म्हणजे त्यांच्या फायटर जेटचा पडण्याचा आकडा जो आहे तो 2 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अधिकृतरित्या ज्यावेळेस माहिती येईल त्याच वेळेस त्यावर शिक्कामोर्तब होईल. आणि सायमल्टेनियसली म्हणजे जसं आपण पाहतोय की एअर स्ट्राईक्स होत आहेत, ड्रोन स्ट्राईक्स त्या ठिकाणी होत आहेत, आर्मी सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी तयार आहे. आणि नौदलाच्या माध्यमातून भारताचं नौदल हे पाकिस्तानच्या नौदलापेक्षा खूप सामर्थ्यशाली आहे. मागच्या काही काळामध्ये INS विक्रमादित्य असेल किंवा त्याच्या आधी INS विक्रांत असेल, या विमानवाहू नौका ज्या आहेत एअरक्राफ्ट कॅरियर त्याच्या माध्यमातून जे भारताचा बाहुबली आहे राफेल सारखा तो सुद्धा उड्डाण घेऊ शकतो आणि पाकिस्तानची जी आहे पूर्णतः दानादान होऊ शकतो. 1971 मध्ये याच नौदलानं जे आहे कराचीचं ब्लॉकेड, नेव्हल ब्लॉकेड आपण केलं होतं आणि तशीच तयारी आता येणाऱ्या काही काळामध्ये नौदलाची होताना आपल्याला दिसते आणि नौदल सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण तयार आहे. बिलकुल सर. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या एकीकडे घडामोडी घडत असताना अनेक ठिकाणी सिव्हिक डिफेन्सच्या दृष्टीनं सुद्धा मॉकड्रिल्स आणि ब्लॅकआउट्सच्या आपण बघितल्या गोष्टी घडलेल्या. मात्र आता यापुढच्या काळात बॉर्डर सिक्युअर करणं, इंटरनल सिक्युरिटी वाढवणं हे तर गरजेचंच आहे. मात्र सिव्हिक डिफेन्सच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत गांभीर्यानं विचार होणं आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं वाटतं सर? हो, आणि ऑलरेडी त्याच्याशी रिलेटेड तयारी सुरू केलेलीच आहे ना. म्हणजे आपण सगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी कन्सिडर केले आणि म्हणून 7 मेला जी मॉक ड्रिल सिव्हिल डिफेन्सशी रिलेटेड घेतलेली आहे ते याच अँगलने की ठीक आहे पाकिस्तानकडे ती केपेबिलिटी आहे मिसाईल स्ट्राईकची, आपल्या शहरांना ते टार्गेट करू शकतं, पण त्याच्या आधीच आमच्याकडे अशा प्रकारची मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे जी ऑलरेडी काल आणि आज आपण S-400च्या माध्यमातून पाहिलं. पण असं जरी असलं तरी कुठलीही मिसाईल डिफेन्स सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम ही 100% प्रूफ नसते. यातून जे आहे काही टक्के ड्रोन किंवा काही टक्के एरियल स्ट्राईक जे आहेत ते खरोखरच होऊ शकतात. आणि अशा बातम्या येतात की काही ठिकाणी स्फोट झाले, मग नेमके कुठे झाले आणि त्यातून काही नुकसान झालं काही काळानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण समजा जर असे झाले, स्ट्राईक झाले, तर आपलं कमीत कमी नुकसान व्हावं म्हणून तिथे नक्कीच माझ्या मते जे सिव्हिल डिफेन्स ड्रिल आपण केलं त्याच्या माध्यमातून वित्तहानी आणि मनुष्यहानी कमीत कमी व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाचं रिस्पॉन्सिबल बिहेवियर असणं आणि अशी तयारी असणं, ब्लॅकआउट त्या ठिकाणी करणं ज्याच्या माध्यमातून एरियल जे स्ट्राईक्स आहेत तर ते त्यांचा निशाणा ते चुकतील किंवा सामान्य लोकांचं सुद्धा संरक्षण मोठ्या प्रमाणावर होईल यासाठी ह्या सगळ्या रेड सायरन असेल किंवा क्रॅश ब्लॅकआउट असतील यासारखे मेजर जे ते कामाला येत आहेत आणि ऑलरेडी त्याच्याशी रिलेटेड प्रॅक्टिस आपण सुरू केलेली आहे. त्याचा फायदा नक्कीच भारताला सुद्धा होईल. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. आणि याच संदर्भात तुमच्याकडनं सातत्यानं आपण माहिती घेणारच आहोत, चर्चा देखील तुमच्यासोबत करणार आहोत. मात्र तुर्तास धन्यवाद, आपण संवाद साधला त्याबद्दल. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.